नमस्कार मंडळी. आपण हरिवल्लभ आयुर्वेदिक हॉस्पिटलचे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे पार्ट बघितले, वेगवेगळे रूम बघितला. आता आयुर्वेदिक हॉस्पिटलचा सगळ्यात बेसिक पार्ट आणि आयुर्वेदिक हॉस्पिटलची थीम काय आहे आपण याच्याबद्दल आज बघणार आहोत. आपल्याला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये चांगले गुण आणि वाईट गुण दोन्ही पण असतात. बरोबर. ह्या चांगल्या गुण आणि वाईट गुणांना धरून आपल्याला चांगलं काहीतरी बनवायचं असतं आणि काहीतरी आयुष्य चांगलं करायचं असतं. ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या पुरातन काळामध्ये सुद्धा रेफरन्स आढळतो. व्यास ऋषींचे तर तुम्ही काही समुद्र मंथनाचे काही रेफरन्स वाचले तर तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामध्ये ऋषींनी वर्णन केलंय की असुर आणि देव ह्या लोकांचं समुद्र मंथन यांनी केलं गेलं आणि याच्यातून खूप वेगवेगळ्या प्रकारचे रत्न निर्माण झालेत. याचा जर अभ्यास केला मानसशास्त्रानुसार तुमच्या लक्षात येईल का सूर आणि असुर ह्या दोघांचा जर दोघं सोबत आले आणि यांनी जर काही मंथन केलं तर खूप चांगल्या प्रकारच्या वेगवेगळे रत्न निघू शकतात. म्हणजे असुर म्हणजे आपले वाईट विचार, सूर म्हणजे आपले चांगले विचार. आपल्याला कधी कधी आपले वाईट विचारच ऍक्सेप्ट होत नाही. बऱ्याच आपण असं म्हणतो की अरे मी हा वाईट विचार करूच शकत नाही, असं बऱ्याच आपल्याकडून होत असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण ऍक्सेप्ट केलं का माझ्या मनामध्ये सुद्धा वाईट विचार येऊ शकतात आणि मी हा जो विचार करतो हा वाईट विचार आहे आणि माझ्याकडे असलेले चांगले विचार हे दोन्ही जर आपण इक्वलाइज केले आणि चांगले आणि वाईट विचार यांचं जर मंथन केलं आपल्या शरीरातून सुद्धा वेगळ्या प्रकारचे रत्न बाहेर येऊ शकतात आणि आपण या आयुष्यामध्ये खूप चांगलं जगू शकतो. ह्या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपण हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म सेंटरची थीम ठरवलीत. ह्या थीम मध्ये आपल्या समुद्र मंथनाची सगळी थीम ठरली. ह्या थीमचा पहिला प्रमुख म्हणजे धन्वंतरी तुम्ही बघितलाच. त्यासोबतच आपण ह्या सगळ्या 14 रत्नांचा वापर करून रुग्णाला 14 रत्न वल्लभ चिकित्सा देणार आहोत. तर याच्यामध्ये सगळ्यात बेस आहे जो की आपल्या आजार आपला दुरुस्त व्हावा यासाठी पहिली आपण जी प्रक्रिया करतो ती म्हणजे मला पहिले निरोगी व्हायचं. या निरोगी होण्यासाठी पहिले संकल्प करावा लागतो. संकल्पासाठी पहिला जो अधिकारी व्यक्ती आहे तो म्हणजे कासव. कासव हा स्थिर स्थावर आहे म्हणून तो संकल्पासाठी यूज केला जातो. म्हणून आपण या प्रतिमेमध्ये कासवाला प्राधान्य दिले. तुम्ही बघितलं असेल का समुद्र मंथनामध्ये कासवाला खूप मोठं प्राधान्य दिले. मंदराचल पर्वताचं जेव्हा मंथन होत होतं त्यावेळेस भगवान विष्णूंनी मग कासवाचं रूप घेतलं त्यावेळेसच हे मंथन होऊ शकतं. म्हणजेच आपण जर स्थिर स्थावर होऊन कासव स्वरूपात जर संकल्प केला की मी एका ठिकाणी स्थिर होऊन माझी चिकित्सा पूर्ण करणार आणि ह्या झालेल्या आजारांना बाहेर काढणार आणि याच्यातून मुक्त होणार असा संकल्प स्थिर तुमचा झाला तरच तुम्ही चिकित्सा करू शकता. नाही तर बऱ्याचदा काय होतं आपण ह्या डॉक्टरकडे जातो, इथं अर्ध घेतो, त्या डॉक्टरकडे जातो, त्याच्याकडून अर्ध घेतो, असं अर्धी अर्धी चिकित्सा करून आपण स्वतःचे खेळ करून घेत असतो आणि स्वतःला त्रास करून घेत असतो. असं न करता एका ठिकाणी स्थिर होऊन कासवासारखा स्थिर संकल्प करून कमी माझ्या आजाराला समजून घेऊ त्याच्या मुक्ततेसाठी ज्या ज्या गोष्टी लागतील अशा प्रकारचे संकल्प करून आपण या सर्व प्रकारच्या जटिल आजारांना सुद्धा बाहेर काढू शकतो. यासाठी या कासवाचा आपण या हरिवल्लभमध्ये प्राधान्य दिलेलं आहे. त्यासोबतच आपण या 14 रत्नांचा जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल या 14 रत्नांमधून सुद्धा आपल्याला वेगळ्या प्रकारच्या गोष्टी समजून येतात. उदाहरणार्थ पहिला आहे विष. जर तुमच्या शरीरातील वाईट गोष्टी आणि चांगल्या गोष्टी ह्या दोन्ही गोष्टींचा जर आपण मंथन सुरू केलं तर पहिल्यांदा आपल्याला काय आढळतं आपले वाईट विचारच आपल्याला आडवे येतात. हे वाईट विचार लक्षात ठेवायचं कधी पण आपण बोलायचे पण असतात आणि गिळायचे पण असतात. म्हणून शंकर सांगतो का ते कंठात ठेवा. म्हणजे कंठात ते स्थिर राहिले पाहिजे. ते बोलले गेले नाही पाहिजे ज्याच्याने कोणाचं मन दुखवेल आणि जे पचवले नाही गेले पाहिजे ज्याच्याने आपल्याला त्रास होऊ शकतो. कारण की बऱ्याचदा अनेक वाईट विचार हे सुद्धा पचवले जातात आणि त्याच्याने सुद्धा वेगवेगळे मोठ्या प्रकारचे व्याधी होतात. म्हणून आपल्या आयुष्यातील हे वाईट विचारांचं विष हे न पचवता ते आपण स्थिर ठेवलं गेलं पाहिजे. याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे शरीरातील दोष हे कमी जास्त होत नाही आणि आपण आजार कमी याच्यात बरं करू शकतो. त्यासोबतच आपण बघितलं कामधेनू ही भक्तीचे स्वरूप आहे. त्यासोबत उच्चश्रवा घोडा हा वेगाचं स्वरूप आहे. या उच्चश्रवा घोड्यानंतर आपला रत्न येतो हे म्हणजे ऐरावत. त्याच्यानंतर कौस्तुभमणी, पारिजात वृक्ष, त्याच्यानंतर रंभा, लक्ष्मी, वारुणी, धनुष्य, चंद्र, शंख, धन्वंतरी आणि अमृतकुंभ अशा प्रकारचे हे 14 रत्न या समुद्र मंथनात बाहेर आलेत. या 14 रत्नांना खूप एक प्रकारचं वेगळं महत्व आहे. जसं तुम्ही बघायला पारिजात वृक्ष हा यालाच कल्पवृक्ष म्हटलं जातं. म्हणजेच काय या वृक्षाच्या खाली बसून आपण काही इच्छा केल्या का त्या पूर्ण होतात. आयुष्यामध्ये एक असा पाठ येतो की ज्यावेळेस आपल्याला आपल्या इच्छा सगळ्या पूर्ण झाल्यासारख्या वाटायला लागतात. पण त्यावेळेस आपण संयम ठेवला गेला पाहिजे आणि आपलं आयुष्य जे आहे स्थिर स्थावर ठेवलं पाहिजे. त्यावेळेस आपण अति अहंकारी पण नाही जमलं पाहिजे आणि आपण अति डिप्रेस पण नाही व्हायला पाहिजे. या हिशोबाने विचार केला गेला तर या रत्नाचा आपल्याला वापर खूप चांगला करता येतो. त्यानंतर रंभा ही जे रत्न हे म्हणजे आपलं शरीरातील सेक्शुअल डिझायर दर्शवतं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये असलेल्या काम वासना ह्या सुद्धा नियंत्रित ठेवावं
या हिशोबाने आयुर्वेदामध्ये वाजीकरण नावाची चिकित्सा सांगितली. याच्यामध्ये वात्सायन ऋषींनी कामशास्त्राचं खूप छान वर्णन केले. आपल्या कामेच्छा या कशा नियंत्रित ठेवाव्यात आणि त्याच्यावर विजय कसा मिळावा आणि आपलं आयुष्य सुखी कसं करावं या हिशोबाने विचार करतो. कारण की आपण आजकाल बघतो की ह्या गोष्टीमुळेच अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे मोठे आजार झाले आहेत. तर ह्या गोष्टींचा पण इथं या चिकित्सालयामध्ये विचार केला जाणार आहे. त्यासोबतच आपण लक्ष्मी बघतो. लक्ष्मी म्हणजे काय? लक्ष्याची अमी, म्हणजे आपल्या आयुष्यातलं लक्ष्य जे आहे त्या लक्ष्याला मिळवण्याचं काम हे लक्ष्मी करत असते. म्हणजे आपल्याला काय लागत असतं? आपलं आरोग्य चांगलं लागत असतं, आपलं आयुष्य चांगलं लागत असतं, आनंद लागत असतो. ह्या सगळ्या गोष्टी ह्या लक्ष्मीमुळे मिळतात. म्हणून आपण धनदौलत हे म्हणतो हे लक्ष्मीच्या स्वरूपात असतं. त्यासोबतच ह्या लक्ष्मी मिळाल्यानंतर आपल्याला वाढवणी म्हणजे मध आपल्या आयुष्यात येतो. कधी कधी लक्ष्मी जास्त मिळाल्यानंतर सुद्धा आपल्याला एक प्रकारचा मध येतो आणि आपण विचित्र वागायला लागतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. या गोष्टींचं तारतम्य ठेवून आपलं आयुष्य चांगलं करायचंय आणि आयुष्याचं आपल्याला सुदृढ करायचंय. ह्या सगळ्या गोष्टींच्या रत्नांचा वापर करून आपल्याला शेवटी धन्वंतरी करून अमृत घ्यायचंय आणि हे अमृत मिळून आपल्याला आयुष्य सुंदर आणि सुदृढ बनवायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आयुर्वेदामध्ये सुद्धा केलाय बरं का. कारण की आयुर्वेदामध्ये अष्टांगामध्ये तुम्ही बघाल इथं अगत तंत्र म्हणजे विष चिकित्सेची ट्रीटमेंट सांगितले. म्हणजे कुत्रा, मांजर, विंचू हे जे विषारी प्राणी आहेत हे चावल्यानंतर ज्या चिकित्सा आहे ह्या अगत तंत्रामध्ये सांगून ठेवल्यात. त्यानंतर भूतविद्या म्हणजे काय? ग्रह दोष चिकित्सा, ज्या गोष्टी, ज्या बॅक्टेरिया, व्हायरस ज्या अजूनही सापडल्या नाहीत यांच्यावर ज्या ट्रीटमेंट सांगितल्यात, याच्यावर ज्या मंत्र चिकित्सा सांगितल्या त्या सर्व ह्या भूत विद्येमध्ये आलेल्या आहेत. त्यानंतर काय चिकित्सा? याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे परीक्षण करू, उदाहरणार्थ नाडी परीक्षण करून रुग्णाला योग्य ती चिकित्सा दिली जाते. याला काय चिकित्सा म्हटलं जातं. त्यानंतर वाजीकरण तंत्र, जसं मगाशी तुम्हाला मी म्हटलं की आपल्या कामेच्छा या नियंत्रित कशा ठेवाय, असं वात्सायन किंवा अनेक ऋषींनी आपल्याला वाजीकरण तंत्रामध्ये माहिती सांगितली आहेत. त्यासोबतच कौमारभूत्य म्हणजे लहान मुलाला जन्माच्या आधीपासून, म्हणजे जसं आपण गर्भसंस्कार म्हणतो, बाळाचा जन्म होण्यापासून 9 महिने त्यानंतर जन्म झाल्यानंतर जी पुढची चिकित्सा आहे ही कौमारभूत्यामध्ये सांगितलेली आहे. की बाळाचं वाढ कशी व्हावी, तो निरोगी कसा राहावा, त्याच्यावर संस्कार कसे करावे, याच्यामध्ये 16 संस्कार कसे करावे याबाबत सगळी माहिती दिलेली आहे. त्यानंतर शल्यतंत्र हा आयुर्वेदातला एक मोठा अंग आहे. हे सुश्रुतांनी याला खूप छान डेव्हलप केलं. पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा खूप मोठ्या मोठ्या सर्जरी होत होत्या. या सर्जरींचा किंवा तुम्ही ऐकलं असेल की क्षारसूत्र, अग्निकर्म ह्या चिकित्सा सुद्धा या शल्यतंत्रामध्ये केल्या जातात. त्यानंतर शालक्य तंत्रामध्ये आपले जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, कान, नाक, घसा, या सर्व गोष्टींवर ट्रीटमेंट केली जाते. त्यांच्या चिकित्सा असते, त्यांच्या औषधी असते. त्याच्यात नाकाचे ड्रॉप, डोळ्याचे ड्रॉप, कानाचे ड्रॉप किंवा यांच्यामध्ये असणाऱ्या चिकित्सा, यांना निरोगी कसं ठेवता येईल, ज्याच्याने आपल्याला ज्ञान चांगलं घेता येईल, या गोष्टींचं माहिती ह्या तंत्रामध्ये दिली आहे. त्यानंतर रसायन चिकित्सा, ही तर सगळ्यांना माहितच आहे का च्यवनप्राश खाल्ल्यानंतर माणूस तरुण होतो. ही सदी चिकित्सा या रसायन तंत्रात दिली. माणसाला आहे तसं ठेवणं आणि वयोवृद्ध माणसाला तरुण कसं बनवणं ही सगळी माहिती या रसायन तंत्रात दिलेली. या रसायन तंत्राचा वापर करून आपलं आयुष्य आपण निरोगी आणि सुदृढ करू शकतो. अशा प्रकारच्या या 14 रत्नांचा वापर करून, त्यासोबतच ह्या गोष्टींची माहिती घेऊन, अष्टांगाचा वापर करून आपण आपल्या आयुष्यात येणारे सर्व प्रकारचे आजार, असाध्य आजार आणि ज्या गोष्टी दुरुस्त होण्यामध्ये इतर चिकित्सांना अपयश आलंय ह्या सुद्धा ह्या आयुर्वेदाने आपण दुरुस्त करू शकतो. आणि ह्या हरिवल्लभमध्ये ह्या गोष्टी कशा प्रकारे दुरुस्त करता येईल ह्या गोष्टींचा वैज्ञानिक, आध्यात्मिक आणि अधिभौतिक ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून, इथं समावेश करून रुग्णाला देण्याचा प्रयत्न केला आहे.